श्री स्वामी समर्थ. नमस्कार कुंभ राशीच्या जातकानो. जर येणारे 3 मिनिट हा व्हिडिओ कुठेही चुकूनही बंद करू नका, कारण येणारे 2, 4, 5, 7 या तारखेला तुमच्या घरात असे काही भयंकर महाभूकंप येणार आहेत, ज्याची कल्पनाही तुमच्या करून अंगावर काटा येईल. कुंभ राशीच्या जातकानो, शनिदेव वक्री झाले आहेत आणि येत्या काही तासात तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी शोकांतिका कायमची संपेल. पण 1 मिनिट, हा धन धमाका सुरू होण्याआधी शनिदेव तुम्हाला 3 असे गुप्त संकेत देणार, जे आजवर अख्ख्या यूट्यूबवर कोणीही सांगितले नाहीत. जर तुमच्या घरात किंवा स्वप्नात या 3 पैकी एक जरी गोष्ट घडली, तर समजून जा की येणारे 5 दिवस निघून गेले की तुमच्या आयुष्यात अथांग संपत्ती सुखाची अशी काही प्रचंड लाट येईल की जी तुमच्या दुःखाचे नामोनिशाण पुसून टाकेल. त्यासोबतच आज मी एक ज्योतिषाच्या नात्याने नाही मित्रांनो, तर तुमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून हात जोडून विनंती करतोय की 5 आणि 7 तारखेला तुमच्या जवळचा एक व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसणार. तो कोण आहे? 2 व 4 तारखेला अचानक तुमच्या तिजोरीत जमा होणारा तो गुप्त जॅकपॉट कोणता? आणि व्हिडिओच्या अगदी शेवटी मी तुम्हाला दिलेला तो महाउपाय जर तुम्ही आज रात्री केला नाही, तर हातात आलेला हा जो सुखाचा योग आहे, तो कसा धुळीस मिळू शकतो हे तुम्हालाही समजणार नाही. सत्य काय आहे ते जाणून घ्या मित्रांनो, कारण ही 5 दिवसाची वेळ निघून गेली तर रडूनही काहीच फायदा होणार नाही. त्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा. तर कुंभ राशीच्या जातकांनो, येणाऱ्या 2 व 4 तारखेला तुमच्या आयुष्यात एक असा चमत्कारिक बदल घडेल, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. कारण गेल्या कित्येक महिन्यापासून वर्षापासून ज्या पैशासाठी तुमची रोज तगमग होत होती, तेच पैसे आता एका अनपेक्षित मार्गाने तुमच्या तिजोरीत जमा होतील. शनिदेवाचे वक्री होणे, त्यावर पडणारी गुरुची दृष्टी मित्रांनो, तुमच्यासाठी अचानक धनलाभाचे प्रचंड असे दरवाजे उघडणारी आहे. जर तुमचा पैसा कुठे अडकला असेल, कुणाकडे अडकून पडला असेल किंवा एखाद्या गुंतवणुकीतून तुम्हाला खूप मोठे नुकसान झाले असेल, तर मित्रांनो, येणाऱ्या या 2 व 4 तारखेच्या काळात तो पैसा परत मिळण्याचे 101% योग बनत आहेत. कुंभ राशीच्या जातकांनो, 2 तारखेचा दिवस उजळताच आकाशात अशा ग्रहाच्या शक्तिशाली लहरी निर्माण होतील, ज्याचा थेट तुमच्या आर्थिक स्थितीवर प्रभाव पडेल. आणि या 2 दिवसात तुम्हाला व्यवसायात अचानक एखादी मोठी डील आणि लॉटरीसारखा जॅकपॉट सुद्धा लागू शकतो. त्यांना नवीन उत्पन्नाचे मार्ग शोधत होता, त्यांना 2 तारखेला एका गुप्त संदेश मिळेल आणि किंवा एखादी नवी संधी मिळेल, जे तुमच्या भाग्योदयाचे कारण बनेल. पण लक्षात ठेवा मित्रांनो, हा धनलाभाचा योग जितका मोठा आहे, तितकाच खबरदारी तुम्हाला घ्यावी लागेल. या 2 दिवसात मिळालेला पैशाचा योग्य वापर योग्य ठिकाणी केला तरच तुमचे येणारे भविष्य पूर्णपणे सुरक्षित होईल. कुंभ राशीच्या जातकांनो, 4 तारखेच्या संध्याकाळपर्यंत तुमच्या डोक्यावरील कर्जाचा आणि पैशाच्या तणावाचा भार हळूहळू हलका व्हायला सुरुवात होईल. या काळात नशिबाची साथ एवढी जबरदस्त असेल की कमी मेहनतीतही तुम्हाला दुप्पट फायदा पाहायला मिळेल. मात्र ही प्रचंड धनवृद्धी सुरू असताना तुम्हाला एक मोठी काळजी घ्यायची आहे. कारण या 2 व 4 तारखेला घाईघाईत कोणालाही उधारी व पैसे देऊ नका आणि कोणाच्याही गोड बोलण्याला बळी सुद्धा पडू नका. पैशाची गुंतवणूक करू नका त्यांच्या बोलण्यावर. या तारखेला मित्रांनो, सकाळी घरातून बाहेर पडताना मात्र कुलदेवतेचे स्मरण करून खिशात लाल किंवा निळा रुमाल नक्की ठेवा, जेणेकरून या धनयोगाची शक्ती दुप्पट वाढेल आणि सर्व वाईट नजरेपासून तुमचं संरक्षण सुद्धा होईल. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकांनो, आज मी तुमच्याशी केवळ एक ज्योतिषी म्हणून नाही, तर तुमच्या कुटुंबातील एक सदस्य, एक हितचिंतक म्हणून अत्यंत काळजीने आणि मनमोकळेपणाने बोलत आहे. कारण 5 आणि 7 तारखेला शनिदेवाची कडक आणि वक्रदृष्टी तुमच्या राशीवर पडणार आहे. मित्रांनो, मी तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर तुमच्यावर येणारे संकट टाळण्यासाठी ही गोष्ट सांगत आहे. तुमच्या या निष्पाप स्वभावाचा फायदा घेऊनच तुमच्याच जवळचे, ज्याच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम करता, तेच लोक या 5 आणि 7 तारखेला तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची शक्यता आहे. तुमचं मन दुखावले जाऊ शकतं. एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आहे मित्रांनो, दुखावले जाऊ नये. कुंभ राशीच्या जातकांनो, मला माहीत आहे की तुम्ही आयुष्यात खूपच त्रास उपभोगले आहेत, सोसले आहेत. रात्री एकट्यात अश्रू ढाळले आहेत. पैशाच्या एका रुपयासाठी म्हणा किंवा कौटुंबिक वादामुळे मानसिक त्रास सहन करत आहात तुम्ही.
5 व 7 तारखेला ग्रहाची स्थिती पुन्हा एकदा तुम्हाला त्याच मानसिक वेदनेत ढकलण्याचा प्रयत्न करेल. घरात क्षुल्लक कारणावरून होणारे वाद किंवा नोकरीच्या ठिकाणावर तुमच्यावर होणारे खोटे आरोप यामुळे तुमचं मन खचून जाऊ शकतं. पण मी तुम्हाला एवढंच सांगेल मित्रांनो, ह्या 2 दिवशी तुमचे अश्रू कोणासमोरही सांडू नका, कुणालाही बोलू नका, शांत राहा, कारण तुमची सहनशीलताच तुमच्या शत्रूचा पराभव करेल. कुंभ राशीच्या जातकांनो, एका मोठ्या भावासारखा म्हणा किंवा अक्कासारखा माझा तुम्हाला पोटतिडकीचा सल्ला आहे. 7 तारखेला वाहने चालवताना अजिबात घाईसुद्धा करू नका. स्वतःची व स्वतः कुटुंबाची काळजी घ्या. या 2 दिवसात कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका आणि कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. 5 तारखेला संध्याकाळी आपल्या कुलदेवतेचं नाव घेऊन मुख्य दारावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. मारुती स्तोत्राचे पठण करा. तुमच्या दुःखाचे दिवस आता संपत येणार आहेत मित्रांनो, त्यामुळे या 2 दिवसात संयम ठेवा. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. शनिदेव सुद्धा तुमचे रक्षण करतील. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकांनो, येणारे हे 5 दिवस निघून गेले की तुमच्या आयुष्यातील दुःखाचा काळ कायमचा संपणार आहे. सुखाची, समृद्धीची एक नवी प्रचंड मोठी लाट तुमच्या आयुष्यात धडकेल. हा सुवर्णकाळ सुरू होण्याआधी शनिदेव तुम्हाला 3 अतिशय शुभ आणि सकारात्मक संकेत देतील. जर तुमच्यासोबत तुमच्या घरात या 3 गोष्टी घडत असतील तर समजून जा की तुमच्या सुखाचे दिवस आता तुमच्या अगदी उंबरठ्यावर आलेत. तुमचं नशीब 100% बदलेल. कुंभ राशीच्या जातकांनो, पहिला शुभ संकेत म्हणजे जर गेल्या काही दिवसात तुम्हाला सकाळी अचानक उठल्यावरती अचानक प्रसन्न वाटत असेल किंवा स्वप्नात मंदिरात जाताना म्हणा, पिंपळाचे झाड, देवाचा दिवा किंवा वाहत चाललेले पाणी जर तुम्हाला दिसत असेल तर हा पहिला स्पष्ट संकेत आहे की तुमच्यावर शनिदेवाची आणि तुमच्या कुलदेवतेची अपार कृपा झाली आहे. तुमच्या जन्मातील सर्व पापे, नकारात्मकता आता नष्ट होईल. येणारा काळ तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे मित्रांनो. कुंभ राशीच्या जातकांनो, दुसरा शुभ संकेत म्हणजे तुमच्या घराच्या मुख्य दारावर किंवा बाल्कनीत अचानक पक्ष्याची, विशेषतः कावळ्याची किंवा चिमणीची चहल-पचल वाढणे किंवा तुळशीचे रोप अचानक नवीन पालवीने हिरवेगार फुलून येणे हे निसर्गाने दिलेला दुसरा महासंकेत आहे की तुमच्या घरातील आता दारिद्र्य, पैशाची तंगी कायमची पळून जाईल. हे 5 दिवस पार पडतात तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि समृद्धीचा वर्षाव होईल. कुंभ राशीच्या जातकांनो, तिसरा व सर्वात अद्भुत संकेत म्हणजे अचानक तुमच्या अडकलेल्या कामामध्ये कुठून तरी यशाचा किरण दिसणे किंवा अचानक मन शांत होऊन अंतरात्म्यातून आता सर्व काही चांगले होणार असा विश्वास वाटणे. जर तुमच्यासोबत हा तिसरा संकेत घडत असेल तर हे 5ही दिवस पूर्ण संयमाने घालवा, कारण 5 दिवसानंतर तुमच्या आयुष्यात आनंदाची, आरोग्याची आणि अथांग संपत्तीची अशी लाट येईल जी तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे भविष्य उज्ज्वल करून टाकेल. मित्रांनो, हे 3ही संकेत अजिबात हलक्यात घेऊ नका, कारण शनिदेव स्वतः तुम्हाला सुखाच्या दिवसाची नांदी दाखवत आहे. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या डोक्यावर असलेल्या कर्जाचा डोंगर असेल किंवा रात्रीला झोप उडवणारा तुमचा जो आर्थिक ताण आहे तो कायमचा मिटण्याची वेळ आली आहे. कारण गेल्या काही काळात कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला दुसरे कर्ज सुद्धा घ्यावा लागले होते किंवा व्याजाच्या चक्रव्यूहात तुम्ही अडकला होतात. पण आता शनिदेवाच्या कृपा आशीर्वादानेच उत्पन्नाचे नवीन व पक्के मार्ग निर्माण होतील. 5 तारखेनंतर तर तुमच्या हातात एक मोठा पैसा येईल, ज्यामुळे तुमचे जुने कर्ज टप्प्याटप्प्याने तुम्ही फेडू शकाल आणि मानसिक शांतीचा श्वास तुम्ही घेऊ शकाल. कुंभ राशीच्या जातकांनो, जर तुमचा एखाद्या जागेचा, जमिनीचा किंवा प्रॉपर्टीचा वाद कोर्टात चालू असेल तर त्याचा निर्णय आता तुमच्या बाजूने लागण्याचे प्रबळ योग बनत आहेत. वडिलोपार्जित संपत्तीतून अचानक मोठा आर्थिक हिस्सा तुमच्या हाती पडू शकतो. जे जातक गेल्या अनेक वर्षापासून स्वतःच्या हक्काच्या घराचे, नवीन वाहनाचे स्वप्न पाहत होते, त्यांचे स्वप्न या वक्री काळात नक्की पूर्ण होणार आहेत. तुम्ही घेतलेला एक छोटासा निर्णय तुम्हाला कोट्यावधीच्या मालमत्तेचा मालक बनवू शकतो. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकांनो, समाजात, नातेवाईकामध्ये तुमचा मान सन्मानाची होणारी हानी आता थांबणार असून तुमचे नाव एका वेगळ्या उंचीवर पोहोचेल. ज्या लोकांनी कठीण काळात तुम्हाला मदत करण्यास नकार दिला किंवा तुमचा अपमान केला, तेच लोक आता तुमच्याकडे मदतीची याचनाही करायला लागतील. मात्र हे वैभव, हे यश मिळत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा: आपल्या जुन्या दिवसांना किंवा कठीण काळात साथ देणाऱ्या लोकांना कधीही विसरू नका. नम्र राहा, कारण शनिदेव अहमपणा अजिबात सहन करत नसतात. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकांनो, हा जो सुवर्णकाळ आहे किंवा नशिबाची मिळणारी साथ कायमस्वरूपी नसून ते फक्त पुढील 10 ते 11 महिन्यासाठी उपलब्ध आहे. ही गोष्ट डोक्यात पक्की बसून घ्या, कारण
11 डिसेंबर 2026 नंतर शनिदेव जेव्हा मेष राशीत म्हणजे स्वतःच्या नीच राशीत प्रवेश करतील तेव्हा ग्रहाची स्थिती पुन्हा एकदा कठीण आव्हाने घेऊन येऊ शकते. त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार मिळालेले हे 10 ते 11 महिन्याचा काळ तुमच्यासाठी अत्यंत निर्णायक आहे. या काळात जर तुम्ही आळस केला किंवा मिळालेल्या संधीचे सोने केले नाही तर भविष्यात तुम्हाला पुन्हा एकदा मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागू शकतो. कुंभ राशीच्या जातकांनो, येणारा काळ तुमचा संपूर्ण कुटुंबाचे चित्र बदलणार आहे. त्यासाठी तुम्हाला आजच एक संकल्प करावा लागेल. 2, 4, 5 आणि 7 तारखेला मिळणाऱ्या संकेताकडे दुर्लक्ष करू नका आणि 10-11 महिन्याच्या काळात जितका पैसा कमवून ठेवा की तुमचे यशस्वी तुम्ही होऊ शकाल. मालमत्ता निर्माण करा की भविष्यात शनिदेव नीच राशीत गेले तरी तुमच्या समृद्धीला आणि सुखाला कोणताही धक्का पोहोचणार नाही. शनिदेव हे कर्माचे देवता आहेत मित्रांनो, त्यामुळे जे लोक या काळात प्रामाणिकपणे कष्ट करतात त्यांना शनिदेव कोट्यावधीच्या शिखरावर बसवतील यात शंका नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, येणाऱ्या सर्व संकटापासून रक्षण व्हावे, शनिदेवाचा पूर्ण कृपा आशीर्वाद मिळावा म्हणून दर शनिवारी एक विशेष महाउपाय नक्की करा. शनिवारी संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावा. काळ्या कुत्र्याला तेलाने चोपडणारी भाकरी प्रेमाने खायला द्या. यासोबतच दररोज ओम शनीश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. हा एकच सोपा महाउपाय तुमच्या आयुष्यातील सर्व वाईट शक्तीचा आणि ग्रहाच्या नकारात्मक प्रभावाचा नाश करेल आणि तुमच्या घरात सुख समृद्धीचा अखंड वर्षाव करीत राहील. मित्रांनो, जर तुम्हाला शनिदेवावर पूर्ण विश्वास असेल आणि तुमच्या आयुष्यात येणाऱ्या या ज्या तारखा आहेत त्याला सर्व शुभ घडवायचे असेल तर आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने जय शनिदेव महाराज कृपा ठेवा असे नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या कुंभ राशीच्या नातेवाईकांना, इतर इतर मित्रांना व्हॉट्सअपवरती शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद. जय शनिदेव महाराज की जय.